Hello student, in this BCP lecture we will see the next part of protein, that is the structure of protein. In this there will be a primary and secondary proteins are, or structures of primary and secondary proteins are very important. The structure of protein is very complicated but well organized. These are mainly classified into four structural proteins, that is primary, secondary, tertiary and quaternary. First one is very simple, that is the primary structure, that is also called as peptide chain formation. आता आपण ऑलरेडी बघितले की आपलं पेप्टाइड चेन कसं तयार होतं. इट कन्सिस्ट ऑफ पॉलिमरिक चेन ऑफ अल्फा अमाइनो ॲसिड जॉइंड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड. The peptide bond occurs between the carboxyl group of one amino acid and amino group of another amino acid as shown below. आता आपण याच्यात बघितलं हे एक अमाइनो ॲसिड होतं आणि हे एक होतं, ह्याच्यामधलं आपण वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केलं, त्यामुळे हे पेप्टाइड लिंकेज तयार झालं, CONH, दॅट इज पेप्टाइड बॉन्ड. ह्याच्यामध्ये आपण दोन अमाइनो ॲसिड घेतले, दॅट इज ग्लायसिन. दोन्ही ग्लायसिन आपण एकमेकाला जॉईन केलं, इट इज कॉल्ड ॲज ग्लायसिन फॉर्मेशन. दे ऑल्सो गिवन सम एक्झाम्पल, ॲलॅनिन, ग्लायसिन, हिस्टिन, ल्युसिन. अनदर वन एक्झाम्पल, ॲलॅनिन, ग्लायसिन, ल्युसिन. दीज आर दी अमाइनो ॲसिड. हे अमाइनो ॲसिड आपण एकमेकाला जॉईन केलं आणि आपण प्रोटीन तयार केलं. दिस इज दी प्रायमरी स्ट्रक्चर. तर प्रायमरी स्ट्रक्चर आपण नेमकं काढतो कसं, तर हे अमाइनो ॲसिड आहेत. हे अमाइनो ॲसिड आपण एकमेकाला जॉईन केलं, जसं आपण इथं हे जे स्ट्रक्चर आहे, हेच जर करता आपण झिगझॅग पद्धतीने आपण ह्याला अरेंज केलं तर आपल्याला प्रायमरी स्ट्रक्चर भेटतं. This is the primary structure of protein. This is C double bond O, this is NH, हे CH मधील कार्बन, ह्या कार्बनला एक अमाइन ग्रुप आणि एक COH ग्रुप अटॅच आहे आणि ह्याच्यामधलं आपल्याला इथं बॉन्ड तयार झाल्यामुळे हे वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडलेलं आहे. त्यासाठी आपलं झिगझॅग फॉर्ममध्ये आपल्याला प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन तयार होतं. नेक्स्ट वन इज सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. It is formed due to by hydrogen bonding inside the molecule of simple protein. These are mainly two types. First one is alpha helical structure, second one is beta plated structure. आधी आपण अल्फा हेलिकल स्ट्रक्चर बघूया. It is also called as helix formation. In this structure, hydrogen bonds takes place between the amino group, that is NH, of first peptide bond and carboxyl group of second, carboxyl group of CO of fourth peptide bond throughout the polymer chain of protein 1, 4, 2, 5, 3, 6, 4, 7. Due to this hydrogen bonding inside the protein molecule, the polymer chain of protein molecule get coiled and form a right-handed helical structure. In the alpha helical structure of protein, hydrogen bonds are parallel while R group are perpendicular to the axis. The CONH bond attached in the helical structure. आता हे याचं एक्सप्लेनेशन. आता आपण याचं आता स्ट्रक्चर बघूया, त्याच्यावर तुम्हाला कळेल की बाबा हे 1,4 काय आहे, 1,4 काय, 2, 5, 3, 6 ते आपण बघूया. This is the first one is alpha helical structure. This is the alpha helical structure. आता अल्फा हेलिकल स्ट्रक्चर म्हणजे काय नेमकं. आता समजा आपण आधी येतोवर आपण असं झिगझॅग फॉर्ममध्ये आपण प्रायमरी स्ट्रक्चर बघितलेलं आहे. ओके, ह्यालाच आपण असं सरळ करूया. ह्याच्यामध्ये अमाइनो ॲसिड आहेत, ते एकमेकाला जॉईन झाले आणि हे प्रोटीन तयार झालं. पण हे जर करता प्रोटीन मी असं कॉइलमध्ये तयार केलं, ह्याला हे जे प्रोटीन आहे ह्याला आपण
असं कॉईल फॉर्ममध्ये तयार केलं. समजतं? इथं मी हे कॉईल फॉर्ममध्ये ते प्रोटीन तयार केलं. आता ह्याच्यामधलं जे काय NH आणि CO आहेत, जे आपण प्रोटीन म्हणतो, जेणेकरून ते आपण कॉईल तयार केलं आहे, ह्याच्यामधलं NH आणि CO आहेत ते एकमेकाच्या जवळ येतात आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळं पॉझिटिव्ह निगेटिव्ह असल्यामुळे हे आपल्याला हायड्रोजन ऑक्सिजनमुळे बॉन्ड तयार होतो आणि हे आपल्याला कॉईल स्ट्रक्चर तयार होतो. त्याला आपण म्हणतो अल्फा हेलिकल स्ट्रक्चर. आणि ह्याच्यामधलं जे काही बॉन्डिंग आहे हे पहिला अमिनो ॲसिड हे असेल तर हे 4th अमिनो ॲसिडचं CO असेल. वॉट इज दी 1 4 2 5 3 6 आणि 4 7 असं हे बॉन्डिंग असेल. त्याला आपण म्हणतो पॉलिपेप्टाइड चेन इन अल्फा हेलिकल कन्फिगरेशन. नेक्स्ट one that is also very important, that is beta plated structure. In the structure, two molecules of proteins are involved. Two molecules of proteins are anti-parallel to each other. In beta plated structure, hydrogen bonds are formed. NH group and CO group of peptide linkage of a two chain. The total structure looks like a plate, so it is called as a beta plated structure. The beta plated structure is destroyed in denaturation. आता आपण ऑलरेडी प्रायमरी स्ट्रक्चर बघितलेलं आहे. आता आपण एक प्रायमरी स्ट्रक्चर घेऊया प्रोटीनचं आणि दुसरं अजून एक प्रायमरी स्ट्रक्चर घेऊया. हे दोन्ही प्रोटीन आहेत. हे एक प्रोटीन आहे आणि हे दुसरं प्रोटीन आहे. जर करता आपण हे दोन्ही एकमेकाच्या जवळ आणलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला बॉन्ड तयार होतो. CO NH मध्ये हे CO आणि हे NH आणि हे एकमेकाच्या जवळ आल्यामुळे त्याला आपण म्हणतो बीटा प्लेटेड शीट और बीटा प्लेटेड स्ट्रक्चर. Next we will see the tertiary structure. Tertiary structure of protein, that is folding of protein chain to form a tight and compact 3D structure. That is a tight and compact 3D structure. It is only such a conformation which is biologically active. Due to folding of protein, the amino acid comes too close. ते एकमेकाच्या खूप जवळ येतात. Which are far away from each other. These are again classified into 4 classes: hydrophobic interaction, hydrogen bond, ionic bond आणि disulfide bonds. तो पहिला आहे हायड्रोफोबिक. हे 2 अमिनो ॲसिड आपण घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला हायड्रोफोबिक इंट्रॅक्शन तयार होतो. नंतर त्याला आपण म्हणतो लिपोफिलिक. लिपोफिलिक मीन्स लिपिड लोवेबल आणि हायड्रोफोबिक मीन्स वॉटर हेटेबल. हे दोन्ही एकमेकाच्या जवळ येतात आणि ह्याच्यामध्ये बॉन्ड तयार होतो. हे आपण बॉन्ड दिलेलं आहे डॉट डॉट करून. त्याला आपण म्हणतो हायड्रोफोबिक इंट्रॅक्शन. दिस इज फ्रॉम दी 3D स्ट्रक्चर. नेक्स्ट इज दी हायड्रोजन बॉन्ड. आता ह्याच्यामध्ये हे एक अमिनो ॲसिड आहे, हे एक अमिनो ॲसिड आहे, ह्याच्यामध्ये OH आहे आणि इथं ऑक्सिजन आहे. ह्या दोन्हीमध्ये बॉन्ड तयार होतो, हायड्रोजन बॉन्ड तयार होतो. तर आपण म्हणतो हायड्रोजन बॉन्ड बिटवीन पोलार अँड डिफरंट अमायनो ॲसिड्स. नेक्स्ट इज दी आयनिक बॉन्ड. इथं एक अमिनो ॲसिड आहे आणि हे दुसरं अमिनो ॲसिड आहे. दिस अमिनो ॲसिड इज पॉझिटिव्हली चार्ज, दिस इज निगेटिव्हली चार्ज. तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह जवळ आल्यामुळे ह्याच्यामध्ये आयनिक बॉन्ड तयार होतो. तर आपण म्हणतो आयनिक बॉन्ड. नेक्स्ट वन इज डायसल्फाइड बॉन्ड. दिस इज one amino acid and this is another amino acid. When there will be 2 sulfur molecules are come close, it forms the disulfide bond. Next, last one is the quaternary structure. It is the 4th level of protein structure. It is shown by proteins containing more than one polypeptide chain. These peptide chain are further strengthened by ionic bond, hydrogen bond, hydrophobic interaction, etc. The subunits may be similar or different in their primary, secondary and
टर्शरी स्ट्रक्चर. दिस स्ट्रक्चर इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड. हे आपलं प्रायमरी सेकंडरी स्ट्रक्चरपासून तयार झालेलं असतं. नेक्स्ट विल सी दी क्वालिटेटिव्ह टेस्ट फॉर प्रोटीन्स. आता जसं आपण ऑलरेडी बघितलं आहे की क्वालिटेटिव्ह टेस्ट ऑफ कार्बोहायड्रेट्स, तसं आपल्याला क्वालिटेटिव्ह टेस्ट फॉर प्रोटीन्स. That they are classified into 3: color reaction of protein, precipitation of heavy metals, and precipitation by alkaloid reagents. First we will see the color reactions of protein. In that first test is biuret test. That is the biuret test. आपण एक टेस्ट ट्यूब घेतलं, त्याच्यामध्ये आपण 2 टेस्ट ट्यूब घ्यायचं. आपलं एक जनरल टेस्ट आहे आणि कंट्रोल टेस्ट आहे. आता आपण जनरल टेस्ट बघूया. इन दॅट वी आर ॲडेड दी 3 ml ऑफ प्रोटीन सोल्युशन प्लस 3 ml ऑफ 5% NaOH प्लस 3 to 4 drops ऑफ 0.1% कॉपर सल्फेट. ह्याच्यामध्ये आपण एवढे ॲड केल्यामुळे आपला कलर येतो पर्पल और पिंकिश पर्पल कलर इज डेव्हलप्ड. दॅट इंडिकेट्स द गिवन कंपाऊंड इज प्रोटीन प्रेझेंट. दॅट इज प्रेझेंट बिकॉज ऑफ द कंटेनिंग द पेप्टाइड बॉन्ड. पहिला टेस्ट आहे बायोरेट टेस्ट. दॅट इज वन ऑफ दी आयडेंटिफिकेशन टेस्ट ऑफ प्रोटीन. ह्याच्यामध्ये आपण कंट्रोल टेस्ट करतो. ह्याच्यामध्ये आपण प्रोटीनच्या ऐवजी वॉटर यूज करतो आणि बाकीचं कंटेंट आपण सेम ॲड करतो. ह्याच्यामध्ये ब्ल्यू कलर दिसतो. ह्याच्यामध्ये आपलं पर्पल कलर दिसला. ह्याच्यामध्ये ब्ल्यू कलर का तर ह्याच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड आहेत म्हणून आपलं पर्पल कलर दिसतो. ह्याच्यामध्ये ब्ल्यू का तर वॉटरमध्ये पेप्टाइड बॉन्ड नाही आहे. दॅट इज इट सर्व ॲज अ कंट्रोल फॉर डिफरेन्शिएशन बिटवीन दी positive test and negative test. They given the principle of this test. This is useful for the identification of the peptide linkage. Protein forms the violet color or pinkish purple color complex with the copper sulfate. The control test is therefore using for only for the water understand the formation of violet or purple or pinkish purple color in the main test. Next is the Millen's test. Next is the Millen's test. In this we added the protein Millen solution, boil it, cool it, add few drops of NaNO2. It forms the brick red color. That indicates the given compound containing the tyrosine present or tyrosine containing protein. ह्याच्यामध्ये आपल्याला कुठलं अमायनो ॲसिड आहे ते कळत आहे. ह्याच्यामध्ये टायरोसिन ह्या अमायनो ॲसिडपासून प्रोटीन तयार झालं आहे. टायरोसिन अमायनो ॲसिडपासून आपलं प्रोटीन तयार झालं. दॅट इज टायरोसिन प्रेझेंट. This is the protein containing phenolic amino group, that is tyrosine. Next is the Sakaguchi test or arginine test. In that add the protein 10% NaOH, 5 drops of alpha naphthol and nitroprusside solution. It forms the red color that indicates the given compound containing arginine amino acid. ह्याच्यामध्ये आपल्याला अर्जिनिन आहे हे आपलं इंडिकेट करतं. अर्जिन दिस इज वन ऑफ दी अमायनो ॲसिड. हे आपल्याला प्रोटीनमध्ये असेल तर त्याला आपण म्हणतो प्रोटीन दॅट इज कंटेनिंग अर्जिनिन अमायनो ॲसिड. दिस इज प्रोटीन कंटेनिंग अमायनो ॲसिड दॅट इज arginine. Arginine forms a red color with alpha naphthol.